रामराम शेतकरी मित्रो, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारा पात्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. मित्रो, सासरवाडीला गेल्यानंतर माणसाचे काय हाल होतात हे मला आत्ता कळालं. कारण मी बरेच वेळा सासरवाडीला गेलो, पण जास्त दिवस राहिलो नाही. या बारला जास्त दिवस राहिलो, त्याचे परिणाम एवढे वाईट झाले. ते म्हणजे कोणते? सासरवाडीला गेलं की जावायची पहिलेच वरवर राहते. मान्य आहे, वरवर करा जावायची. मजाक नाही सांगत मित्रो, खोटं नाही बोलत तुम्हाला. जावायची वरवर काही कमी नाही. हे बघा, जावाई मटण खाणार राहिले. वावरा आता शेतकरी आहो आपण. शेतात गलगल गलगल आपण उद्दान दिवसभर फिरतो, काम करतो, त्यामुळं आपलं अन्न पचन होते. तिथं गेल्याच्या नंतर काय चालं, झोपूनच राहायला लागलं. बायको बाहेर फिरू देणं, काय काम आहे बाहेर फिरायचं. आता सासरवाडीला गेल्यावर बायकाचा पावर वाढतेच. आता हिचाही वाढला. म्हणून फिराय भेटणं गुन्हानं आपलं पलंगावर पडून राहिलो. खायला भेटायला मटण हो, पोटरी हो, बॉयलर हो, बकरं हो, मासोळ्या हो. अरे 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 अरे, वाटलं तितकं सोपं नाही खाणं हे. झोपून राहिल्यामुळे जीर्ण गेलं. मग आता काय सांगावं, पोट असं टाईट व्हायलं. बाहेर फिरता येणं, बाहेर फिरावं म्हणलं तर जाऊ देणं. सोयऱ्या देखता बांबई फोडता येणं गेले. काय लाजही वाटायली. अशी दशामयी. आत्ता वावरात आलो, आज आलो गावाहून, सासरवाडीहून आलो, आता वावरात आलो. आता आलो निवांतपैकी आले तेवढे फटाकडे फोडायलो. कारण कसं आहे, पोट साफ करून घ्यायलो. तिथं विलाजच नव्हता. असं घाईगडबडीनं आलो आज. एवढं जाम झालं. मटण खाल्लं दाबून. पहिलेपासून तरी सुरुवात केली. अर्धं जेवण झालं की तेव्हापासून सुरुवात केली. बापा बस झालं बस झालं म्हणत म्हणत मटण असं वाढतात की नाही. लाडके जावाई, लाडाचे जावाई गेले सासरवाडीला दशा करून आले. अशी मै फैसता झाली. तुम्हाला काय सांगावं सोयरे हो. लई दशा सासरवाडीला गेल्यावर होते. खाऊन तर मटण खाऊन. माहीत असे देवळाते देव मला दिसले. पात्ता येईनं पादावतं जोरात. काहीच करता येईनं. इकडं आपण वावरात गलगल काम करणारे कशी भाकर जिरते. येतं मुद्दाम झोपून भाकर जिरली नाही. मै दशा मलाच माहीत. मी काय दशा भोगली मलाच माहीत. काय सांगा मित्रो, सासरवाडीला गेलं ना, फक्त 2च दिवस राहा. 8-8 दिवस राहू नका. आणि मटण आणत असेल तर शक्यतो आहे की नाही, मटण टाळा. मला गोडच पाहिजे म्हणा, गोडधोडच करायला हवा, साधं सिंपल करायला हवा. आणि ज्याला फिराय भेटते त्याला जमते, ज्याला माल माराय जमते त्याला जमते, ज्याला मारू शकत नाही अशानं तर चुकून ज्या दिवस सासरवाडीला राहू नका. कारण त्याचं अन्न पचन होत नाही. त्याची दशा त्यालाच माहीत. सोयऱ्या देखता कोणा देखता बांब फोडता येत नाही. पोट असं गच्च झालं की इलाज नाही चालत. त्यासाठी सगळ्यांनी सासरवाडीला जाते वेळेस सांभाळून जा. तकलीफ होऊ नये जीवाला. हे स्वतःची काळजी तुम्ही घ्या. शेतकऱ्याने तर शक्यतो आवर्जून सोबत इनोच्या पुड्या न्या. कारण विलाज नाही आहे. जिरलं पाहिजे. पोटाची दशा, जीवाची दशा झाली नसली पाहिजे. मासोळ्या मिसोळ्या साधं खा. मासोळ्यानं तरी अन्न पचन होते. या बकऱ्यानं बिलकुल जिरत नाही, विलाज नाही. काय दशा झाली ते मला माहीत आहे. तुम्हाला म्हणून मी सांगायलो, जे दशा झाली ते तुमच्यापर्यंत मांडायलो. तुम्हाला हसू आला तर मला सबस्क्राईब करा. नाही हसू आला तर ढकलून द्या व्हिडिओ. लाईकही करू नका आणि शेअर बी करू नका. ठेवतो मित्रो, राम राम.